भुसावळ येथील कर्नाटे रहिवासी शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. भुसावळ कर्नाटे रहिवासी शिष्टमंडळाची प्रभाग क्रमांक 17 येथे पुढील कार्याबाबत व विविध विषयांवर चर्चा विनिमय करून विशेष महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या शिष्टमंडळाच्या बैठकीत राजू चौधरी, फयाज अहमद खान, मोहम्मद आबिद सर यांच्या मार्गदर्शनात व रूपरेषेनुसार प्रत्येक बैठकीत अध्यक्षपदासाठी वेगवेगळे अध्यक्षपद ठरवण्यात संबंधित पूर्वीपासूनच ठरवण्यात आले होते. त्यानुसार दिनांक 21 रोजीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मजीद जनाब सर यांचे नाव सर्वानुमते ठरवण्यात आले व त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवरती चर्चा व पुढील कार्य कसे करण्यात यावे यावरती विचारविनिमय करून रूपरेषा ठरवण्यात आले. सदर बैठकीत शिष्टमंडळाच्या पाठपुराव्याची दखल घेऊन गटनेते युवराज लोणारी यांनी पाहणी दौरा केल्याने सर्वप्रथम त्यांच्या आभाराचा ठराव पारित करण्यात आला. तदनंतर विकास कामांवर लक्ष केंद्रित करून ज्याप्रमाणे आज पाहावे तो विकास कामे व मूलभूत सुविधांबाबत कायद्याच्या चौकटीत राहून ज्याप्रमाणे लढा सुरू करून लढा देत राहिले त्याचप्रमाणे हा लढा शेवटपर्यंत सुरूच राहणार असल्याचे ठरवण्यात आले. प्रभाग क्रमांक 17सह इतर अल्पसंख्याक प्रभागांचाही विचारविनिमय करण्यात आले. आता महत्त्वाचा विषय म्हणजे प्रभागातील विकास कामांचे व मूलभूत सुविधांच्या बाबत जिल्हा प्रशासनासह नपा प्रशासनाचे लक्ष याकडे कसे केंद्रित करून मार्गी लावणार यावरती सखोल चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे 25 ते 30 वर्षापासून ते आतापर्यंत झालेल्या विकास कामांबाबत सविस्तर तपशीलप्रमाणे वर्क ऑर्डर व सँक्शन लेटर ज्याच्या छायांकित प्रतांची मागणी करण्यात आली होती. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग नपाचे नगर अभियंता व क्लर्क यांनी कोणाच्या तरी सांगलमताने जी माहिती देण्यात आली त्यावरती 2026 असा उल्लेख असलेले छायांकित प्रत व त्यात 2021 सँक्शन नेशन लेटरची छायांकित 3 प्रत देण्यात आल्या. ते सविस्तर नसून व ती सपशेल दिशाभूल करणारी आहेत. तीही संपूर्णपणे म्हणजे 25 ते 30 वर्षाच्या विकास कामांच्या लेखाजोखा मागितल्याप्रमाणे नसल्याने त्या माहिती अधिकाराबाबत अपिलात जाणार असून पूर्ण माहिती भेटली नाही तर शेवटपर्यंत लढा देणार व वेळ पडल्यास कायदेशीरप्रमाणे नपा प्रशासनाच्या संबंधितांवरती कारवाईचे संकेत व माहिती अधिकाराबाबत दिशाभूल तर दुसरीकडे उपोषणाची परवानगी नाकारल्याबाबत नपा प्रशासनासह जाब विचारण्यात येण्याचे तसेच जिल्हाधिकारी यांची शिष्टमंडळ भेट घेऊन त्यांच्यासमोर सर्व विषय लेखी स्वरूपात मांडून चर्चाही करण्याचे ठरवण्यात आले. या बैठकीत आबिद सर, राजू चौधरी, फयाज अहमद खान, ॲडव्होकेट प्रशांत जाधव, हुस्नुद्दीन शेख, इमानुएल जॉन, केशव पाटील, अशफाक सर, मोहम्मद रफीक शेख, मुश्ताक अहमद, मजीद जनाब, वसीम खान, बहादूर शेख, फिरोज खान सर, डॉक्टर नईम शेख, MQ काजी, दीपक सुरपाडणे, दिनेश बुंदेल, योगेंद्र जाधव, तन्वीर खान यांसह इतरांची उपस्थिती होती.